पासून आपल्या घरात एकदम मोठा जल्लोष चालू होता. म्हणजे नाचणं वगैरे आणि 10 दिवसापासून गणपती बाप्पा होते तर खूपच वेगळा माहोल होता. आज ते चालले. असाच पुढच्या वर्षी रिटर्न या आणि गणपती बाप्पा उठला काय गणपती बाप्पा उठला 3-4 आधा लाडू फुटला. आधा लाडू फुटला बाप्पा उठला. नमस्कार मंडळी, आजचा दिवस काहीसा भावूक आहे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबांसाठी आणि सगळ्यांच्याच घरांसाठी. कारण आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. लहानपणापासून मी ही परंपरा पाहतोय, जगतोय आणि प्रत्येक वेळी हाच क्षण डोळ्यात पाणी आणणारा असतो. 10 दिवस कसे निघून जातात कळत नाही आणि बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते. सुरुवातीला जेव्हा बाप्पा घरी येतो त्या आनंदात घर उजळून एक वेगळंच वातावरण तयार होतं. सगळं काही बाप्पाच्या सेवेसाठी असतं. पूजा, नैवेद्य, आरत्या, प्रसाद आणि ते सगळं करताना एक वेगळा आनंद मिळतो. जणू काही बाप्पाचं आपल्या घरी येणं म्हणजे आपल्या घराला एक प्रकारे एक आशीर्वाद देण्यासारखं असतं. पण विसर्जनाचे क्षण मात्र नेहमीच मनाला हळवं करतात. गणपती बाप्पाशी एक वेगळीच नाळ बांधली जाते या 10 दिवसात. लहानपणापासून बाप्पासमोर बसून त्याच्याकडे बोलून, मनातलं सांगून आणि सगळं सांगून मोकळे होण्याची एक सवय लागलेली असते. आणि आता आज पुन्हा तोच क्षण, बाप्पाला निरोप देण्याचा. मन जड झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मोदी मोरया, गणपती चाललाय गावाला, चैन पडेना आम्हाला, बाप्पा बाप्पा मोरया. तोच धीर देतो, तोच आपली काळजी घेतो. पण मनाला हे पटत नाही की काही काळासाठी बाप्पा आपल्यापासून दूर जाणार आहे. आजूबाजूला जल्लोष सुरू आहे, ढोल ताशे वाजत आहेत. गणपती बाप्पा मोरया. 5 दुपट्या मारा, मंगल मूर्ती, 5 दुपट्या मारा. मंगल मूर्ती, घातला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया. पण मनात एक मात्र हळवी भावना आहे. ही वर्षानुवर्ष चाललेली परंपरा, प्रत्येक वर्षी तोच आनंद आणि तीच हुरहुर. कुटुंब एकत्र येतात, एकमेकांसोबत हा खास क्षण साजरा करतात आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या या अनमोल क्षणात सगळे एक होऊन त्याचा निरोप घेत असतात. शेवटी फक्त एकच सांगावंसं वाटतं, बाप्पा, आम्हाला तुझं हे दर्शन, तुझी ही कृपा आणि तुझे आशीर्वाद असंच आयुष्यभर मिळू दे. तू आमच्या मनात नेहमीच राहशील आणि पुढच्या वर्षी परत येशील अशी आशा ठेवतो. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.